शिरोळ शहराच्या विकासासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांचं योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे. स्वच्छ व सुंदर शहर राखण्यात यशस्वी जबाबदारी पालिकेचे सफाई कर्मचारी प्रामाणिकपणे पेलत आहेत. त्यांच्या आरोग्यदायी जीवनासाठी नगरपालिकेचे पदाधिकारी म्हणून आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. यामुळेच या कर्मचाऱ्यांना संरक्षण किट देण्याबरोबरच कल्याणकारी योजना राबवल्या जातील असा विश्वास शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांनी व्यक्त केला. शिरोळ नगरपालिकेत केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या वतीनं साजरा करण्यात येणाऱ्या नमस्ते दिन उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय यत्रीकृत स्वच्छता परिसंस्था या योजनेच्या सुरुवातीच्या स्मरणार्थ हा नमस्ते दिन साजरा केला जातो. या माध्यमातून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे, त्यांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध उपाययोजना करणे याकडे लक्ष दिलं जातं. शिरोळ नगरीच्या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पालिकेच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना संरक्षणात्मक किटचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव बोलत होते. मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, पालिकेच्या बांधकाम सभापती सौ अनिता संखपाळ, आरोग्य सभापती विजय हरगे, महिला व बालकल्याण सभापती सौ कल्पना काळे, उपसभापती सौ अनुराधा गुरव, शिक्षण सभापती शरद उर्फ बापू मोरे, नगरसेवक दीपक भाट, उल्हास आवळे, ओंकार गावडे, निलेश गावडे, सचिन शिंदे, नगरसेविका सुवर्णा कांबळे, रेखा कोरे, सविता पुजारी यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.